नमस्कार मित्रांनो, माझे नाव अमन आहे. मी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात रिक्षा चालवण्याचे काम करतो. खरं तर मला खूप शिकायचे होते, पण मी 12वीत असताना माझे वडील वारले आणि घरातील सर्वात मोठा मुलगा असल्याने घराच्या सर्व जबाबदाऱ्या माझ्यावरती येऊन पडली. त्यामुळे मला अर्ध्यावरती शिक्षण सोडून काम करावे लागले. सुरुवातीला मी एका शेठकडे ड्रायव्हरची नोकरी करत होतो, पण तो शेठ माझ्याकडून काम तर खूप करून घेत होता आणि त्या बदल्यात खूपच कमी पगार देत होता. पण तरीही बरेच वर्ष मी त्या शेठकडे नोकरी केली. तरीही मला हवे तेवढे पैसे मिळत नव्हते आणि माझी मजबुरी अशी होती, की त्या पगारामध्ये माझे घर चालत नव्हते आणि म्हणून मी त्या शेठकडची नोकरी सोडून दिली आणि स्वतःचा एक रिक्षा घेतला. रिक्षा घेतल्यावरती मी दिवस-रात्र रिक्षा चालवू लागलो. कारण आता मला घरही चालवायचे होते आणि त्या रिक्षाचा हप्ताही भरायचा होता. बरेच दिवस मी असेच करत राहिलो आणि हळू-हळू माझ्या लक्षात आले, की दिवसा रिक्षा चालवण्यापेक्षा रात्रीचा रिक्षा चालवल्यावरती मला जास्त पैसे मिळतात. कारण रात्रीच्या वेळेस थोड्या अंतरावरचे पण भाडे डबल मिळत असत. म्हणून मी दिवसापेक्षा रात्रीचा रिक्षा जास्त चालवू लागलो. आता एके दिवशी सकाळीच मी रिक्षा घेऊन रिक्षा स्टँडवरती थांबलो होतो. पण तो दिवस इतका बेकार होता, की संध्याकाळचे 6 वाजले, तरी पण मला एकही भाडे मिळाले नव्हते आणि संध्याकाळी 6 नंतर मला भाडे मिळायला सुरुवात झाली. एकापाठोपाठ एक भाडे मिळू लागले आणि दिवसभराची कसर भरून काढण्यासाठी मी पटापट भाडे मारू लागलो आणि भाडे मारता मारता रात्रीचे 2 कधी वाजले हे मला कळालेच नाही. आता मी रात्रीच्या 2 वाजता पुन्हा त्या रिक्षा स्टँडवरती येऊन थांबलो आणि त्यावेळी माझ्यासोबत आणखीन एक रिक्षावाला त्या स्टँडवरती उभा होता. तेव्हा एकदम एक भाडे आले आणि तो रिक्षावाला ते भाडे घेऊन निघून गेला. आता त्या रिक्षा स्टँडवरती मी एकटाच उभा होतो. रिक्षा स्टँडपाशी एक लाईट तर होती, पण स्टँडच्या आजूबाजूला खूपच अंधार होता. मी थोडा वेळ तिथे थांबलो, पण मला भाडे काही मिळत नव्हते आणि मला भूकही खूप लागली होती. म्हणून मी विचार केला, की आता स्टँडवर थांबून काही फायदा नाही आणि म्हणून मी रिक्षा घेऊन घराकडे निघालो. ते थंडीचे दिवस होते आणि मला थंडीही खूप लागत होती आणि रस्त्यांवरती भुंकणाऱ्या कुत्र्यांशिवाय कोणीच नव्हते. आजूबाजूला खूप अंधार पडलेला होता आणि त्यातच मला रस्त्याच्या बाजूला एक मुलगी थांबलेली दिसली. तिने साडी घातली होती आणि तिच्या डोक्यावर पदर होता. तो पदर तिने ओढून तोंडापर्यंत घेतला होता आणि ती मला पाहून रिक्षा थांबवण्यासाठी सांगत होती. मी त्या मुलीपाशी गेलो आणि तिला विचारले, "ताई, कुठे जायचे आहे तुम्हाला?" त्यावर त्या मुलीने एक पत्ता सांगितला. तो पत्ता या जागेपासून जवळपास 7 ते 8 किलोमीटर लांब होता. मी त्या मुलीला म्हणालो, "ताई, मी तुम्हाला या पत्त्यावरती सोडतो, पण रात्र खूप असल्यामुळे भाडे थोडे जास्त लागल." त्यावर ती मुलगी म्हणाली, "पैशाची चिंता करू नकोस. चल तू." ती मुलगी मागे रिक्षात येऊन बसली आणि मी रिक्षा चालू करून तिने सांगितलेल्या दिशेने रिक्षा घेऊन चालू लागलो. आता रिक्षा थोडीच पुढे गेली होती, तर मला थंडी खूप वाजू लागली आणि मी रिक्षाच्या आरशातून मागे पाहिले, तर ती मुलगी अशी बसली होती, जणू काही या थंडीचा तिच्यावरती काहीच फरक पडत नाही. ती एकदम आरामशीर बसली होती, पण अजूनही तिच्या तोंडावरती तो पदर तसाच ओढलेला होता. मला ही गोष्ट थोडी विचित्रच वाटली, पण मी जास्त याचा विचार न करता तसाच रिक्षा चालवत राहिलो. तेव्हा न राहून मी त्या मुलीला एक प्रश्न विचारला, "ताई, इतक्या रात्री तू इथं काय करत होतीस?" तेव्हा ती मुलगी म्हणाली, "माझी आई खूप आजारी आहे आणि तिची औषधे आणण्यासाठी मी इकडे आले होते." असे म्हणून ती मुलगी पुन्हा गप्प बसली. आता मी पण पुढे बघून
आपली रिक्षा चालवू लागलो आणि रिक्षा चालवत असताना आता मला भास होऊ लागले, की जसे कोणीतरी माझ्या कानात काहीतरी पुटपुटत आहे. पण जेव्हा मी आरशातून पाठीमागे पाहिले, तर मागे कोणीच नव्हते आणि ती मुलगी पण एकदम आरामशीर बसलेली दिसत होती. असे माझ्यासोबत 2-3 वेळेस घडले आणि म्हणून मला थोडी भीती पण वाटू लागली होती. पण थोड्या वेळासाठी हे भास होणे बंद झाले आणि थोड्या वेळाने पुन्हा माझ्यासोबत तसेच काहीतरी विचित्र घडू लागले. पण यावेळेस तर मला असे वाटत होते, की कोणीतरी माझ्या मानेवरती जीभ फिरवत आहे. पण मी मागे पाहिल्यावरती मागे कोणीच नव्हते आणि ती मुलगी पण एकदम आरामशीर बसली होती. इतक्या थंडीमध्ये पण माझ्या कपाळावरती घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या आणि आता मला खूपच भीती वाटू लागले होते. इतक्या थंडीमध्ये पण माझ्या कपाळावरती घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. आता कसाबसा मी त्या पत्त्यावरती पोहोचलो आणि त्या मुलीला म्हणालो, "ताई, तुमचे घर आले आहे." तशी ती मुलगी खाली उतरली आणि मला म्हणाली, "तुम्ही इथेच थांबा. मी आतमध्ये जाऊन पैसे घेऊन येते. औषधे घेताना माझ्या जवळचे सर्व पैसे खर्च झाले आहेत." मी त्या मुलीला ठीक आहे म्हणालो आणि ती मुलगी आतमध्ये घरात निघून गेली. आता खरं तर ते घर नव्हते, तर तो एक वाडा होता आणि त्या वाड्याला पाहून असे वाटत होते, की ते कोणीच राहत नसावे. कारण तो वाडा एकदम खंडर झालेला होता. ठिकठिकाणी त्याच्या भिंती पडल्या होत्या आणि तिथे लाईट सुद्धा नव्हती. त्या वाड्याला पाहून मला आणखीनच भीती वाटू लागली. मी बराच वेळ तिथं थांबलो, पण ती मुलगी काही केल्या बाहेर येत नव्हती. आता मी तिथे थांबून विचार करत होतो, की मला त्या वाड्यात जायला पाहिजे की नाही. पण शेवटी विषय पैशाचा होता आणि म्हणून मी त्या वाड्याच्या आतमध्ये शिरलो आणि माझा हा निर्णय माझ्या आयुष्यातला सर्वात भयानक निर्णय होणार होता. मी जसे त्या वाड्याच्या आतमध्ये गेलो, तर त्या वाड्याच्या आतमध्ये कोणीच नव्हते. मी त्या मुलीला आवाज देऊ लागलो, पण ती मुलगी मला कुठेच दिसत नव्हती. त्या वाड्याच्या आतमध्ये एक भयान शांतता पसरलेली होती आणि आतमध्ये खूपच धूळ जमलेली होती. प्रत्येक कान्याकोपऱ्यात झाड्या लागलेल्या होत्या आणि सगळीकडे घाण पसरलेली होती. त्या वाड्यात फर्निचर तर होते, पण ते खूपच जुन्या पद्धतीचे होते. आजकाल तसले फर्निचर कुठे बघायलाही मिळत नाही. हे पाहून मला थोडे विचित्र तर वाटले. त्या वाड्याला पाहून मला असे वाटत होते, की ते बऱ्याच वर्षांपासून कोणीच राहत नाही आणि मी मनात हा विचार करू लागलो, की असं तर शक्य नाही. कारण काही वेळापूर्वीच मी त्या मुलीला इथे सोडले आहे आणि ती माझ्या डोळ्यासमोरच या वाड्यातही आली आहे. आता मी मोबाईलची टॉर्च चालू केली आणि इकडे-तिकडे पाहू लागलो. तर मला समोर काही खोल्या दिसल्या. त्या सर्व खोल्यांचे दरवाजे बंद होते आणि त्या दरवाजांवरती पण खूपच धूळ बसलेली होती. पण तिथे कसा दरवाजा होता, की त्या दरवाजावरती बिलकुल धूळ बसलेली नव्हती आणि त्या दाराला पाहून असे वाटत होते, की नक्कीच तिथे कोणीतरी राहत असावे. मी टॉर्चच्या उजेडात त्या दरवाजाच्या दिशेने जाऊ लागलो आणि एक जोराचा धक्का देऊन मी तो दरवाजा उघडला आणि मी जे समोर पाहिले ते पाहून मला त्या थंडीतही घाम फुटला होता. मी पाहिले की त्या खोलीच्या मध्यभागी एक म्हातारी बसलेली होती. तिचे तोंड समोरच्या भिंतीकडे होते आणि पाठण माझ्या दिशेला होती. त्या म्हातारीने पांढरी साडी घातली होती. तिचे केस पण खूप विचित्र दिसत होते. जणू बऱ्याच महिन्यांपासून तिने केसही धुतलेले नसावे. मी त्या म्हातारीला आवाज देऊ लागलो, पण ती म्हातारी मला कसलाच रिस्पॉन्स देत नव्हती. मी पुन्हा त्या म्हातारीला आवाज दिला, पण ती म्हातारी साधी हालतही नव्हती. म्हणून मी हळूहळू पुढे जाऊ लागलो
आणि आता मी त्या म्हातारीच्या एकदम जवळ गेलो आणि एकदम त्या म्हातारीने आपले मान वळवले आणि तिला पाहून जणू माझे काळीजच तोंडात आले होते. कारण ती म्हातारी इतकी भयानक दिसत होती. त्या म्हातारीचा पूर्ण चेहरा जळालेला होता. डोळे एकदम लाल भडक होते. तिचे दात लांब आणि टोकदार होते आणि कान पण तसेच लांब सडक होते. आणि आता ती भयानक म्हातारी माझ्याकडे बघून जोरजोरात हसत होती. मी विजेचा करंट लागल्याप्रमाणे उडून मागे पडलो. ती म्हातारी आता माझ्यापाशी येऊ लागली. तिचं शरीर समोरच्या दिशेला आणि चेहरा माझ्या दिशेला होता. माझं पूर्ण शरीर बर्फासारखं थंड पडलं होतं. मला उठून पळायचे सुद्धा भान राहिले नव्हते. मी शरीरातील सर्व ताकद एकवटली आणि त्या वाड्याच्या बाहेर पळायचा प्रयत्न करू लागलो. पण मी जेव्हा वाड्याच्या दारापाशी पोहोचलो, तेव्हा माझ्या लक्षात आले की हे दार तर बाहेरून बंद आहे. मी बेभान होऊन इकडे तिकडे पळू लागलो की कुठेतरी मला बाहेर जायचा रस्ता मिळेल. पण मला बाहेर जायला दुसरा रस्ताच भेटत नव्हता. तेव्हा मी बाजूच्या एका दुसऱ्या खोलीत पळत गेलो आणि आतून दरवाजा बंद करून घेतला. आता मी त्या खोलीच्या एका कोपऱ्यात लपून बसलो होतो. पण त्या दिवशी जणू काही माझा काळच आला होता. कारण मी जिथे कोपऱ्यात बसलो होतो, तिथे बाजूलाच माझ्या हाताला काहीतरी लागले. आणि माझ्या हाताला काय लागत आहे हे पाहण्यासाठी मी ती गोष्ट उचलली आणि ते पाहून पुन्हा माझे हातपाय थरथर कापू लागले. कारण मी जे उचलले होते ते दुसरे तिसरे काही नसून ते एक मुंडके होते. आणि ते मुंडके दुसरे तिसरे कोणाचे नसून ते त्या मुलीचे होते, जिला मी या वाड्यापर्यंत रिक्षात घेऊन आलो होतो. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे त्या मुलीचे मुंडके माझ्याकडे पाहून जोरजोरात हसत होते. मी पटकन ते मुंडके फेकून दिले आणि पळत त्या खोलीच्या बाहेर आलो. आता एका बाजूने ती म्हातारी माझ्या दिशेने येत होती, तर दुसऱ्या दिशेने ते मुंडके माझ्याकडे येत होते. मी जोरजोरात देवाचे नाव घेत वाड्याच्या वरच्या दिशेने पळू लागलो. वरती जाऊन मी एका खिडकीपाशी थांबलो. आता मला कळाले होते की आजची रात्र माझ्या आयुष्यातली शेवटची रात्र आहे. मी माझ्या आईला शेवटचे आठवू लागलो आणि एकदम मला सुचले की मी आता मरणार तर आहे का नाही. मी या खिडकीतून खाली उडी मारून पळून जाऊ. जास्तीत जास्त काय होईल, माझे हातपाय तुटतील. आणि मी दुसऱ्या क्षणाला त्या खिडकीतून उडी मारली. मी त्या जोरात खाली पडलो की माझ्या डाव्या पायाचे पूर्ण हाडूक मोडले होते. मी तसाच लंगडत लंगडत पळू लागलो. पण पायात होत असलेल्या वेदना आणि डोक्याला पण थोडा मार लागल्यामुळे मला चक्कर आली आणि मी तिथेच बेशुद्ध पडलो. जेव्हा मला जाग आली तेव्हा सकाळ झाली होती आणि काही लोक माझ्या भोवती जमले होते आणि त्याच लोकांनी मला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. पण जेव्हा मला ते लोक घेऊन चालले होते, तेव्हा मी पाहिले की मी जिथे बेशुद्ध पडलो होतो तिथे एक पंचमुखी हनुमानाचे मंदिर होते. आणि तेव्हा माझ्या लक्षात आले की आज मी जर जिवंत आहे तर फक्त आणि फक्त त्या हनुमानाच्या मंदिरामुळेच. काही महिन्यानंतर मी पूर्णपणे बरा झालो. तेव्हा मी त्या वाड्याच्या आसपास असलेल्या गावात गेलो आणि त्या वाड्याबद्दल चौकशी करू लागलो. आणि तेव्हा मला जे समजले ते खरंच खूपच भयानक होते. खूप वर्षापूर्वी या वाड्यात एक सावकार राहत होता. त्याच्याकडे भरपूर पैसा होता आणि त्याला त्या पैशाचा खूप माजही होता. तो कधीच कोणासोबत नीट बोलत नसत आणि गरीब माणसांना तर तो शिव्या देऊनच बोलत असत. एके दिवशी त्याची एक सोन्याची अंगठी हरवली आणि ती त्याच्याकडे काम करत असलेल्या म्हातारी आणि तिच्या मुलीने चोरली आहे. या संशयाने त्याने त्या दोघींनाही जिवंत जाळले
आणि काही दिवसांनी ती अंगठी त्याला त्याच्याच घरात सापडली. पण या घटनेनंतर त्या वाड्यात खूपच विचित्र घटना सुरू झाल्या आणि एके दिवशी त्या सावकाराची बॉडी त्याच्याच वाड्याच्या मागे असलेल्या विहिरीत खूपच विचित्र अवस्थेत मिळाली आणि त्या दिवसापासून या वाड्यात ती म्हातारी आणि तिची मुलगी लोकांना दिसू लागली आणि ज्या दिवशी माझ्यासोबत ही घटना घडली तो दिवस अमावस्येचा दिवस होता आणि कदाचित म्हणूनच त्या दिवशी मी त्यांचा शिकार होतो. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया पुन्हा एका नवीन गोष्टीसह.